एकदा माझा कीर्तनाविषय झाला, जसं पेराल तसंच उगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं, मला महाराज पेराल तसं उगवतच नाही. मला कसं काय? मला शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरफलं कुठून येतं. भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज शेंगदावर त्याला फोलकट आहे. मी मला आलाय शेंग, आहा डायरेक्ट शेंगदानाला पाहिजे, टरपाल्याचा काय संबंध आहे? मला हलवून द्या ना, उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा आणा. ते म्हणा आणतो. त्यानं असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणा हा मला फक्त चहा. तेव्हा मला चहाचे बिस्किट नाही. म्हणजे बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणा मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? आम्हाला तुमच्या कुठे ना आधी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव वाटायला होतो, 5-6 जिल्हे प्रवास करतो, म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला का? काय हे असले नमुने अनंत वाचळ बरळ ती बरळ. आता संयोजक म्हणलं इतकी जीव तुडून कार्यक्रम करते, तरी काय त्यांच्या डोक्यात कशामुळं केला असं? जीर्णद्वार करू नको पण जळू नको ना. करणारा तरी नावं ठेवू नका. तुमच्या काळात तुम्ही गावचं वाटूळच केलं, पण जे चांगलं करते त्यांना तरी चांगलं म्हणायला शिका. विडलं